एकदा सिंहाचा बछडा जंगलामध्ये हरवला। त्याच्या कुटुंबियांपासून तो खूप लांब आला होता। तो एका शेळ्या मेंढ्यांच्या कळपामध्ये राहू लागला। 1 महिना होत आला। तो सिंहाचा बछडा स्वतःचं अस्तित्वच विसरून गेला आणि त्या शेळ्या मेंढ्यांबरोबर राहून तो त्यांच्यासारखंच अनुकरण करू लागला। एकदा एका सिंहाने खूप मोठी गर्जना केली आणि त्याचा आवाज ऐकून त्या शेळ्या मेंढ्या इतरत्र पळू लागल्या। सिंहाचा बछडा त्यावेळी तोही घाबरला आणि तोही घाबरून इकडे तिकडे त्यांच्याबरोबर पळू लागला आणि एका तलावापाशी तो गेला आणि त्याला खूप तहान लागली म्हणून तो तलावात पाणी पित होता। त्यानं पाहिलं की त्याचा प्रतिबिंब त्याला त्या पाण्यामध्ये दिसत होतं। मग त्याला लक्षात आलं की मगाशी ज्या आपण प्राण्याला गर्जना करताना पाहिलं तर त्याच्यासारखंच आपण सेम आहे, तसेच दिसतो आहे। तेव्हा त्या सिंहाच्या बछड्याला स्वतःच्या आत्मसामर्थ्याचं जाणीव झाली। तेव्हा त्याला लक्षात आलं आपण कोण आहे ते। त्यावेळी तो रुबाबात जंगलाच्या दिशेने जाऊ लागला आणि जाताना त्यानं एक मोठी गर्जना केली आणि पुन्हा पशु पक्षी मेंढ्या इतरत्र पळू लागले आणि तो सिंहाचा बछडा रुबाबात जंगलाकडे निघून गेला। मित्रांनो, या व्हिडिओतून मला एकच सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कशी संगत निवडता यावरून तुमचं आयुष्य ठरत असतं। तुम्ही जर योग्य संगत ठरवली तर तुमचं आयुष्य योग्य मार्गावर जाईल। तुम्ही चुकीच्या संगतीत राहत असाल तर तुमच्या आत्मसामर्थ्याचा तुम्हाला कधीच शोध लागणार नाही। त्यामुळे त्या चुकलेल्या सिंहाच्या बछड्यासारखं तुम्ही चुकीची संगत धरू नका। तुम्ही जर चुकीच्या संगतीत जर राहत असाल तर तुमचं आत्मसामर्थ्य काही तुम्हाला कधीच कळणार नाही। त्यामुळे निगेटिव्ह बोलणारे, सतत तुमचे दोष दाखवणारे, सतत तुमच्या चुका दाखवणाऱ्या लोकांबरोबर कधीही राहू नका, कारण की अशी लोक तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधीच प्रगती करून देणार नाहीत। तुम्हाला जर राहायचं असेल विचारवंतांबरोबर राहा, हुशार माणसांबरोबर जा, ज्यांना काहीतरी ध्येय आहे, जे काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा लोकांबरोबर राहण्याचा प्रयत्न करा, कारण की तुमची जशी संगत असणार आहे तशीच तुमच्या आयुष्याची रंगत होणार आहे। त्यामुळे तुम्हाला संगत अशी ठेवायची आहे की ज्या संगतीमध्ये तुमचं आयुष्य घडेल। तर हेच मला या व्हिडिओतून सांगायचं आहे। तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर पुन्हा भेटत राहीन। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।